नमस्कार प्रेक्षकांनो. या लव्ह हिटलरला या मालिकेमध्ये आता भयंकर ट्विस्ट येताना दिसणार आहे. या एजेने या दुर्गा सोबतच या सरस्वती आणि लक्ष्मीची चांगलीच जिरवलेली आहे. चांगलीच मोठी शिक्षा दिली आहे. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते रेवतीचं लग्न मोडण्यासाठी यासोबत लावून न देण्यासाठी कट कारस्थान केले असतात. सरस्वती दुर्गानेही केलेले असतात, लक्ष्मीनेही केले असतात. परंतु प्रामुख्याने या दुर्गाने खूप मोठा भयंकर कटकारस्थान केलं असतं. याविषयी एजेला समजल्यानंतर त्यालाही खूप मोठा या ठिकाणी धक्का बसला आणि तो बोलला असता की या सगळ्यांची शिक्षा तुला नंतर मी देणारच आहे. आणि तीच शिक्षेची आता वेळ आली असल्याने या ठिकाणी बोलतो, तू जे केलं ना खरंच चुकीचं केलं. आता तुला मी शिक्षा सुनावण्याची वेळ झाली. मी मागे तुला सांगितलं होतं अशा गोष्टी करू नको, पण तू केल्याच. आता तुमची शिक्षा ही असेल की पुढील 8 दिवस तू लीलाच्या घरी राहायचं आणि तुला त्यांच्या स्टेटसचा प्रॉब्लेम होता ना, आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत राहायचं आणि सगळी घरातली कामं करायची आणि तुझ्यासोबत सरस्वती आणि लक्ष्मी पण येईल असं बोलताना दिसतं. त्यानंतर हे दोघे बोलतात, अहो मला पण या गोष्टीचं कल्पना नव्हती, आम्ही या प्लॅनमध्ये सामीलच नव्हतो, मग आम्हाला कशाला. त्यावर तो बोलतो, तुम्हाला कशाला म्हणजे तुम्ही आत्ता या क्षणी जरी या प्लॅनमध्ये सामील नसला तरी याआधी तुम्ही खूप कट कारस्थानं केलीत. तुमचा उद्देश एकच होता आणि तुम्ही लीलाला सुद्धा या ठिकाणी याआधी प्रचंड त्रास दिला आहे असं तो बोलताना दिसतं. आणि ही तुमच्या तिघांची शिक्षा आहे. ते म्हणतात ना, कोल्यासोबत सुकही जळतं, तसे मन आता लागू होते असं या ठिकाणी बोलताना दिसतो. तुम्हाला हजार वेळा सांगितलं असं वागू नका. जे पैशावाली माणसं आहेत ती चांगली आणि ज्यांच्याकडे पैसा नाही आहे ती वाईट आहे. हा तुमचा जो गैरसमज आहे ना, तो मला दूर करायचा आहे आणि तो स्वतः तुम्ही ज्या गोष्टी अनुभवाल ना त्यानंतरच तुम्हाला समजेल असं या ठिकाणी हे जे सगळ्यांना सांगताना दिसतो. परंतु या ठिकाणी हे जे या लिहिलेलं थोडं वाईट होतं. तो बोलतो, हे जे प्लीज माझं ऐका, आता गृहप्रवेशाची वेळ होणार आहे आणि मोठ्या बहिणीचा मान आहे दुर्गा वहिनीचा, त्यामुळे प्लीज या ठिकाणी तुम्ही त्याची परवानगी द्या. असं चुकीचं आहे. तेव्हा ठीक आहे, त्यांना त्यापर्यंत राहण्याची मी परवानगी देतो असं हे जे बोलतो. आणि मग लीलाचं ऐकल्यानंतर ठीक आहे, लीला जे बोलते ते बरोबर आहे. तुम्ही या ठिकाणी गृहप्रवेशाला तिथे एंट्री करायचं त्या दिवशी राहा आणि परत नंतर तुम्ही त्यांच्या घरी लीलाच्या घरी जायचं असं तो सुनावताना दिसतोय. आणि मग सगळं तयार होताना दिसतं आणि गृहप्रवेशाची वेळ आलेली असते. दारातही रेवती आणि यश असतो आणि आजी बोलते, विश्वरूप जा ना, ते आण, पायाच्या समृद्ध खाली ठेवायचं कलश आण. आणि त्यानंतर ही दुर्गा या ठिकाणी ओवाळायला या ठिकाणी घेताना दिसते यशला. परंतु थांब, तेव्हा काय झालं, माझी इच्छा आहे की या ठिकाणी मला दुर्गावहिनीने ओवाळावं नाही, कारण ती माझी बहीण नाही आहे. जर ती बहीण असती तर असं केलं नसतं. मला वाटलं मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तिला आईचा दर्जा दिला होता, परंतु तिने जे काही केलं आहे ते खरंच वाईट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटलं की तिला माझ्या सुखाची आनंदाची काळजी, पण तसं काही नाही आहे. तिने जे काही गोष्टी केल्यात, एक प्रकारे मला किडनॅपच केलं होतं हे लग्न होऊ नये म्हणून. सुरुवातीला लग्न मान्य असल्याचं नाटक केलं आणि त्यानंतर हे सगळं केलं. मला लग्नातून किडनॅप केलं. माझा तर एक प्रकारे जीवच जाणार होता. पण लीलावहिनी तुम्ही थोडक्यात आले म्हणून माझा जीव वाचलाय असं बोलताना दिसत होते. अरे यश, असं काय बोलतोय? तुझ्या जीवाला काही बरं वाटेल असं मी कधी वागेल का? असं ही दुर्गा बोलताना दिसते. मला आता काहीच ऐकायचं नाही. प्लीज लीलावहिनी, तुम्ही तिथे वेळेत आणला म्हणून त्या ठिकाणी आम्ही वेळेत लग्न आमचं होऊ शकले. यानंतर ह्यांनी प्लॅनच केला होता तुमचं लग्न होऊ न देण्यासाठी. त्यामुळे आज जे काही गोष्टी झाल्या ते फक्त तुझ्यामुळे झाल्यात. आणि आज माझं लग्न होतं. आजचा दिवस सगळा आमचा होता, परंतु प्रत्येक गोष्ट आमच्या मनाविरुद्धच घडली. त्याच्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे की ही गोष्ट तरी आमच्या मनासारखी करावी असं बोलताना दिसतं. तेव्हा ही लीला बोलते, अरे असं नको बोलू, ती तुझी बहीण आहे, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तिचा हा तो मान आहे. तेव्हा नाही, मला बिलकुल मी ऐकायचं नाही आहे. तूच मला या ठिकाणी ओवाळ. तुझ्या आशीर्वादाने मला गृहप्रवेश करायचा आहे असं तो विनंती करताना दिसतो. शेवटी नाईलाजाने लीला या रेवती आणि यशला ओवाळताना दिसते आणि बिचाऱ्या दुर्गाला खूपच वाईट वाटत असतं. पण शेवटी यानंतर गृहप्रवेश या दोघांचा आपल्याला होताना या ठिकाणी. आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल की इथे मस्त गृहप्रवेश झाल्यानंतर ही दुर्गा प्रचंड उदास असते. तिला कळत नाही आता मी करू तरी काय. माझ्याशी हा यश बोलतच नाही, खूप उदास असते. तेव्हा आई बोलतात, ऋषभ तू पण चल. आणि त्यालाही वाईट वाटत असतं दुर्गाचं, पण अक्षरशः रडत असते ती. पण ती तिच्या कर्माने रडते. तिने हे सगळं केलं नसतं ही वेळ तिच्यावर आलीच नसती असं या ठिकाणी ते बोलताना. दुसरीकडे रूममध्ये असताना हा विश्वरूप तुझ्यावर प्रचंड भडकतो, हे तू सगळं प्लॅन केला.
मला याविषयी तू जर बोलली असती तर मी पण तुला दिली असती. आपण ठरवलं होतं ना या सगळ्या गोष्टी विसरून आपण नव्याने सुरुवात करायची. पण हे सगळं खोटं करायचं तुला करायची गरजच नव्हती आणि केलं तर केलं. तू मला या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या? मी जर सांगितलं तर कदाचित तुझी मदत केली असती असं या ठिकाणी ती बोलताना दिसते. यावरून एक गोष्ट ठरते की अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा अहो असं नाही आहे. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका आणि ती एक्सप्लेनेशन या ठिकाणी देताना दिसते. पण हा भडकलेला असतो. कारण तिनेही या ठिकाणी लीलाला मारण्याचा प्लॅन केला असतो. तो फसला असतो. पण ह्या दुर्गाचा प्लॅन मात्र त्याला माहीत नसतं. हे केलं असतं तर अजून काहीतरी स्ट्रॉंग प्लॅन झाला असता, असं त्याच्या मनात विचार असतो. आणि यानंतर ही दुर्गा खूप इमोशनल असते. या घरात आल्यापासून ना एजेचा आणि यशचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असतो. माझ्यावर जीवापाड प्रेम होतं. परंतु ही लीला आल्यापासून त्यांनी माणसं वेगळी केली. एजंटचा माझ्यावरील विश्वास कमी झाला. यश पण आता माझ्यापासून पूर्णपणे दूर झाला. याचं मला खूप गोष्टीचं वाईट वाटतं. इथे आल्यापासून मी काय नाही केलं. एजंटसाठी, या घरासाठी झटले, प्रत्येक गोष्ट केली आणि मनापासून सेवाभावी सेवा केली. कशाची कमी पडू दिली नाही आणि आता हा एजंट लीला आल्यापासून बदलला, यश पण बदलला आणि बरंच ती वाईट वाटून घेताना आपल्याला दिसते. मला या बाबतीत काहीच भेटलं नाही. माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही. कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा सगळ्यांवर विश्वास ठेवला. पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. यश तर माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नाही, असं या ठिकाणी बोलताना दिसतोय. त्यानंतर मग हा विश्रू बोलतो, की जी काही आता शिक्षा तुला करणार आहे, त्या बाबतीत तू काय निर्णय घेतलाय? तेव्हा ही बोलते, की मी ती शिक्षा भोगणार आहे, एजेने दिलेली. तेव्हा विश्वरूप बोलतो, "नाही, हे सगळं तुला करण्याची गरज नाही. तू आत्ताच नाकारते. तिथं जाण्याची गरज नाही. ती तुला बाई माहिती नाही किती त्रास देईल, कारण तू तिला त्रास दिला, अपमान केलाय. ती या सगळ्या अपमानाचा बदला घेणार." ती कारण खूप खुश असते, ही लीलाची आई, रेवतीची आई. आणि इथे ती बोलते, "नाही, एजीने मला शिक्षा दिलाय. त्याचा शब्द मी खाली पडू देणार नाही. आत्तापर्यंत त्याचा प्रत्यय केला, त्याच्यामुळे मी ही शिक्षा भोगणारच." या गोष्टीवरती ठाम असताना या ठिकाणी आपल्याला दिसते. परंतु या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल, की या एजेच्या हाताला लागलेला असतो, त्याचा हात दुखत असतो. तो त्याच्या या ठिकाणी आपल्याला रूममध्ये बसलेला आपल्याला दिसतोय. परंतु यानंतर तो टी-शर्ट वगैरे सगळ्या गोष्टी काढताना दिसतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, की त्याला काढताच येत नाही. हाताला खूप लागलेलं असतं आणि जखमसुद्धा तर झालेली असते. आणि यानंतर इथे लीला सगळं बघते येते. "थांबा जरा तुम्ही प्लीज थांबा. गडबड करू नका. मी आहे ना, मी सगळं करते." आणि मग ती त्याचा टी-शर्ट वगैरे काढताना दिसतं. हातावर जखम बघून तिला पण खूप वाईट वाटतं. "हे सगळं माझ्यामुळे झालं ना?" असं बोलते. "नाही, तुझ्यामुळे काही झालं नाही. तू टेन्शन नको घेऊ. त्या दुर्गामुळे सगळं झालंय. तेव्हा जाऊ द्या. तुम्ही हे सगळं करायला नको होतं." यशचा या ठिकाणी बहीण आहे ती सगळा मान दिला पाहिजे, ही शिक्षा मला पटली नाही आणि बरंच बोलताना दिसते. आणि मग त्यानंतर ते टी-शर्ट काढल्यानंतर ती जखम असते. यानंतर ही लीला मग तुम्हाला पाहायला मिळेल, की या जखमेवर मलम वगैरे लावून पट्टी वगैरे या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे. आणि या ठिकाणी हे जे तिला पाहतच राहतो. "तुला माझी एवढी काळजी आहे, माझा तू एवढा विचार करते." "हो, माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे." हे ते रोमॅन्टिक या दोघांच्याही गप्पा आपल्याला होताना दिसतात आणि रोमान्ससुद्धा या ठिकाणी हे करताना आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, की ही मलमपट्टी करत असताना दोघे खूप गप्पा मारतात. जुन्या गोष्टीच्या आठवणी ताज्या होतात. आणि तुमचं असं रूप मी पाहिलं नव्हतं आणि बरंच कौतुक करताना लिहिलं या ठिकाणी. आयजीचं दिसतं आणि आता तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, असं सुद्धा एजेला बोलते. एजे पण या ठिकाणी खूप खुश होतो आणि बरंच या ठिकाणी बोलताना दिसते. तुमचं आधी रूप वेगळं होतं, परंतु असं रूप मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं, असं सुद्धा या ठिकाणी ती सांगताना दिसते. दुसरीकडे दुर्गा मात्र खूप टेन्शनमध्ये असते. यश त्याशी बोलत नसतो. आता मी त्याला कसं समजवू? माझ्या मावशी जो काही राग आहे तो कसा काढू? या विचारातच ही दुर्गा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि हळू-हळू आता या ठिकाणी लीला आणि या एजंटचं प्रेम वाढू लागलं आहे. एकमेकांच्या प्रेमात ते वेडे होत गेले आहेत. परंतु इथे लीलाची, रेवतीची आई जी आहे, ती मात्र आता दुर्गा तिथे आल्यावर प्रचंड बदला तुम्हाला घेताना दिसेल. नक्कीच बदला घेणार आणि चांगलाच या दुर्गाचा, सरस्वतीचा आणि लक्ष्मीचा ती माज उतरवताना दिसेल. त्यामुळे आता पाकू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळते. अशाच मालिकेचे नवीन प्रोमो पाहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.